नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम झालंच नाही असं कधी होईल का? तर सगळ्यांच्या आवडीचं आईस्क्रीम आज आपण बनवतोय। झटपट होणारी ही रेसिपी आहे। कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आज मी तुम्हाला कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवते आहे। करायला एकदम सोपं आहे आणि कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार होतं। अगदी बाहेर आपण आईस्क्रीम जेव्हा खायला जातो तसं अगदी मौसूद आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं तयार करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर करायला एकदम सोपं आहे। उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। तर ही उन्हाळा स्पेशल आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर मी काही उन्हाळा स्पेशल रेसिपी सुद्धा खूप दाखवलेल्या आहेत, तर त्याच्या लिंक सुद्धा मी काही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। त्या सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता। थंडगार असे पेय तयार केलेले आहेत। करायला अगदी झटपट तयार होतात, सोपे आहेत। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिल्यानंतर शरीराला आतून थंडावा देतात, तर अशा काही रेसिपी मी दाखवलेल्या आहेत, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कस्टर्ड आईस्क्रीम करण्यासाठी आपल्याला फक्त 4 पदार्थ लागणार आहेत। अर्धा लिटर दूध, व्हिप क्रीम, अर्धी वाटी साखर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर लागणार आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला कस्टर्ड पावडर ही दुधामध्ये भिजवून घ्यायची आहे किंवा याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। यातलं थोडंसं दूध मी या पावडरीमध्ये घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून दूध हे थंड असावं, म्हणजेच या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या अजिबात होत नाही। जर गरम दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर तुम्ही घातली तर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। म्हणून सगळ्यात अगोदर आईस्क्रीम करताना कस्टर्ड पावडर अशा पद्धतीने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता ही कस्टर्ड पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेली आहे। आता आपण हे दूध उकळायला ठेवूयात, पण त्या अगोदर आपण यामध्ये ही साखर घालूया। तर अर्धा लिटरसाठी मी अर्धी वाटी साखर घेतली, किंवा तुमच्या गोडीनुसार, तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। फुल क्रीम हे दूध मी आईस्क्रीमसाठी वापरते आहे, म्हणजेच आपला आईस्क्रीम एकदम क्रीमी आणि मस्त होईल। त्यासाठी शक्यतो न पाणी घालता निरसं दूध, म्हशीचं निरसं दूध आपल्याला वापरायचं आहे। आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया। आता गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि एकसारखं ढवळत या दुधाला उकळी काढून घेऊया। दुधाला आपल्या उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये दुधामध्ये मिक्स करून घेतलेली कस्टर्ड पावडर घालूया, पण त्या अगोदर असं चमच्याने व्यवस्थित आतून हलवून घ्यायचं, म्हणजे कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसते। अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर घालूया। तुम्ही पाहू शकता दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्या हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कस्टर्ड पावडर एक 5 ते 6 मिनिटे परत शिजवून घ्यायचे आहे। याचा जो कच्चा वास असतो तो पूर्णतः निघून गेला पाहिजे, अशी आपल्याला ही कस्टर्ड पावडर शिजवून घ्यायची आहे। तर एक 5 ते 6 मिनिटे आपण ही शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटे हे कस्टर्ड मी छान शिजवून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकताय याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। याहीपेक्षा खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही, एकदम परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी झालेली आहे। कारण जेव्हा याहीपेक्षा खूप घट्ट कराल तर आईस्क्रीम तुमचं खूप घट्ट होईल आणि याहीपेक्षा खूप पातळ कराल तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल जमा होतील। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आईस्क्रीमसाठी लागणार आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आपल्याला हे बाहेरच हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून 5 ते 6 तास आपल्याला हे छान सेट करून घ्यायचं आहे। जवळजवळ 4 तास झालेले आहेत आणि आपलं आईस्क्रीम तुम्ही पाहू शकता छान असं सेट झालेलं आहे। तर आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया किंवा हलवून घेऊया।
अशा पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम बनवलं तर एक अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं तसं मऊसूद आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला हे आईस्क्रीम चांगलं सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर बीटर मशीनने हे बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम क्रीमी असं आईस्क्रीम तयार होतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण बीटरने हे व्यवस्थित बीट करून घेऊया। आणि इथे आपलं हे आईस्क्रीम बेस तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स घालूया। आपण जेव्हा कस्टर्ड पावडर घेतली होती ती व्हॅनिला फ्लेवरचीच होती, पण यामध्ये आणखी फ्लेवर वाढावा म्हणून यामध्ये मी थोडंसं इसेन्स घालते आहे, व्हॅनिला इसेन्स आहे। जर तुम्हाला हेच आईस्क्रीम वेगळ्या फ्लेवरचं करायचं असेल तर तुम्ही बनवू शकता। यामध्ये कस्टर्ड पावडरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरची कस्टर्ड पावडरसुद्धा मिळेल, ते आणून सुद्धा तुम्ही करू शकता। हा जो आईस्क्रीम बेस आहे तो बऱ्यापैकी क्रीमी झालेला आहे आणि छान फुललेला सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून परत एकदा बीट करून घेऊया। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण क्रीम बीट करून घेऊयात। तर इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे, जी आपण केकसाठी वापरतो ती क्रीम आहे। 1 कप घेतलेली आहे, म्हणजेच 250 ml चा हा कप आहे। तर अर्धा लिटरच्या आईस्क्रीमसाठी एवढी क्रीम पुरेशी होती, त्यामुळे एकदम क्रीमी असं आईस्क्रीम आपलं तयार होतं। आता आपण ही क्रीम बीट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे आपली क्रीम छान बीट झालेली आहे। सॉफ्ट स्पीक येईपर्यंतच आपल्याला ही क्रीम बीट करून घ्यायची आहे। आता आपण ही क्रीम या बेसमध्ये मिक्स करून घेऊया। स्पॅच्युलाने हे थोडंसं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण परत एकदा हे मिश्रण छान बीट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे, एकदम मस्त तुम्ही पाहू शकताय। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि रात्रभरासाठी आपण हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवूया। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही टुटी फ्रुटी सुद्धा घालू शकता किंवा नंतर काढून घेतल्यानंतर तुम्ही वरून सुद्धा घालू शकता। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभरासाठी आपण हे आईस्क्रीम सेट करून घेऊया। मस्त असं रात्रभर आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे। आपण झाकण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकताय मस्त दिसते आणि रंग तुम्ही पाहू शकताय एकदम ओरिजिनल रंग आहे हा। तर यामध्ये मी कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही, ह्याला ओरिजिनल कलर आहे। तर आता आपण हे स्कूप करूयात। मस्त असं स्मूथ क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। करायला अगदी सोपं आहे, फक्त 4 साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार होतं। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, करायला एकदम सोपं आहे, चवीला एकदम मस्त लागतं। वाव, मस्त। तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असं एकदम क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। याच्यावरून मुलांच्या आवडीची टुटी फ्रुटी आणि काजू बदामाचे काप।
उन्हाळा स्पेशल मस्त असं कस्टर्ड आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता, दिसायला किती सुंदर दिसते। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे। एकदम क्रीमी, अगदी बाहेर मिळतं तसं आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं तसं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। मस्त आणि सोपी रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।